नमस्कार मित्रांनो. जर उद्या तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही कोणत्या देवावर श्रद्धा ठेवायची यावरही सरकारचा कायदा लागू होऊ शकतो, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? याच प्रश्नावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद पेटलेला आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी थेट कोर्टात जाण्याची घोषणा केलेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू केलेली आहे. धर्म, संविधान, नागरिकांचे अधिकार आणि सरकारची भूमिका हे चारही विषय एकाच मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. कारण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे म्हटलेले आहे की धर्म स्वातंत्र्य कायद्यात आम्ही कोर्टात आव्हान देणार आहोत. कोणी कोणत्या देवाला, कोणी कोणत्या संताला मानायचे हा सरकारच्या परवानगीचा विषय नाही. या विधानानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे. नेमका हा धर्मस्वातंत्र्य कायदा काय आहे? प्रकाश आंबेडकरांचा विरोध नेमका कशाला आहे? सरकारची भूमिका काय आहे? आणि जर हे प्रकरण न्यायालयात गेले तर पुढे काय होऊ शकते हे आता आपण बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम, धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय? भारतीय राज्यघटनेतील कलम 25 प्रत्येक नागरिकाला विवेक स्वातंत्र्य तसेच आपला धर्म मानण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार देते. मात्र हे अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन असतात. म्हणजेच हे अधिकार आहेत पण ते पूर्णपणे अमर्याद नाहीत. आता सरकारचे म्हणणे काय आहे? सरकारचा दावा असा आहे की प्रस्तावित कायद्यांचा उद्देश जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन होणारे धर्मांतरण रोखणे हा आहे. सरकारच्या मते अशा प्रकारच्या घटनांपासून नागरिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका वेगळीच आहे. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीने कोणत्या देवाला मानावे किंवा कोणत्या श्रद्धेचे पालन करावे हा त्याच्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो. पण जर कायद्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर अनावश्यक बंधने येत असतील तर त्याची न्यायालयीन तपासणी झालेली पाहिजे. याच कारणामुळे त्यांनी हा कायदा न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केलेली आहे. मित्रांनो, भारतातील विविध राज्यांमध्ये धर्मांतरांसंबंधी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहे. अशा कायद्यांवर अनेक वेळा न्यायालयात चर्चा आणि सुनावणीही झालेली आहे. पण त्यामुळे महाराष्ट्रातील प्रस्तावित कायद्याबाबतही न्यायालयीन प्रक्रिया झाल्यास त्यामध्ये घटनात्मक मुद्द्यांवर विचार होऊ शकते. या विषयात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा वाद फक्त राजकीय नाही, हा मूलभूत अधिकार आहे आणि राज्यघटना यांच्याशी संबंधित आहे. व आता पुढे काय होऊ शकतो? जर याचिका दाखल झाली तर न्यायालय दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकेल. सरकार आपली भूमिका मांडेल तर याचिकाकर्ते हा कायदा संविधानाशी सुसंगत आहे की नाही यावर आपले मुद्दे मांडतील. अंतिम निर्णय न्यायालयाचा असेल. व जोपर्यंत या विषयावर अनेक राजकीय प्रतिक्रिया, चर्चा आणि मतमंतारे समोर येण्याची शक्यता आहे. मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी? कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करणे, अफवांवर विश्वास न ठेवणे आणि मतभेद असले तरी सभ्य भाषेत चर्चा करणे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, पण त्याचबरोबर इतरांच्या मताचा आदर करण्याची जबाबदारी ही तशी यामध्ये समाविष्ट आहे. व मित्रांनो, हा विषय पुढील काही दिवस चर्चेत राहू शकतो. त्यामुळे न्यायालयीन घडामोडी आणि अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता तुमचे याबद्दल मत काय आहे? धर्मस्वातंत्र्याबाबत सरकारचा दृष्टिकोन योग्य आहे का, की वैयक्तिक श्रद्धा हा पूर्णपणे नागरिकाचा अधिकार असावा? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. पण कृपया चर्चा सभ्य आणि तथ्याधारित ठेवा. जर तुम्हाला अशा सखोल, संतुलित आणि महत्त्वाच्या राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.